आणि या बैठकीचे अध्यक्ष आम्हाला या ठिकाणी सर्व समाजाच्या मंडळांच्या माध्यमातून देण्यात आले त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी प्रथम आभार मानतो। आपण या ठिकाणी सालाबाराप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष सर्वांच्या अनुमतीने आपण या ठिकाणी निवडतो आणि याच्यासाठी आपण निवडतो का या ठिकाणी शहरामध्ये एक चांगला समाजातला होतूर अध्यक्ष उपाध्यक्ष झाले पाहिजे आणि समाजामध्ये जोश निर्माण झाला पाहिजे, उत्साह निर्माण झाला पाहिजे, समाजाला सोबत घेऊन जाणारा कार्यक्रम पाहिजे। या ठिकाणी मान्यवर जे असतील आपल्या समाजातले कार्यकर्ते असतील त्यांना सोबत घेऊन त्यांना मान सन्मान देणारा, समाजाला मान सन्मान देणारा अशा गुण असलेल्या माणसाला आपण या ठिकाणी अध्यक्ष करतो। आणि त्याच अनुषंगाने आज आपण बबलू नेतकर, सोनू नेतकर आणि सिद्धार्थ दिवरे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना निवडलेला आहे। त्यांच्या खांद्यावर आपण या ठिकाणी समाजाची जबाबदारी या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ती पेलावी, चांगल्या पद्धतीने कार्य करावं। आपल्या समितीमध्ये जे लोक असतील त्यांना सोबत या ठिकाणी विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। आपल्या समितीच्या लोकांना एक दुसऱ्याचा वाद न होता या ठिकाणी आपल्या एका संकळीसारखे आपण या ठिकाणी होऊन काम या ठिकाणी केलं पाहिजे। पुसामध्ये प्रत्येक अध्यक्ष आपल्या आपल्या परीने या ठिकाणी एक जोश दाखवण्याचा, एक चांगला कार्यक्रम करण्याचा आणि आंबेडकर जयंती चांगली साजरी करण्याचं काम या ठिकाणी करतात। तसंच तुम्ही बी करा तुमच्या परीने। जो या ठिकाणी समाजामध्ये जो चांगला काम करेल त्याला पावती देण्यासाठी समाज या ठिकाणी बसलेला आहे। आपण जसे तसे काम करतो तसे तसे समाज आपल्याला पावती देईल। समाजासाठी आपल्याला झुजून जावं लागतं, समाजासाठी आपल्याला आपल्या दोन पैसे कमावं लागतात, त्या खऱ्या समाजामध्ये मान सन्मान या ठिकाणी मिळतो। नुसतं आपण अभ्यास म्हणून खुर्ची बसून ज्ञान वाटणे याला समाजकार्य म्हणत नाही। आपल्या शरीराला, आपल्या डोक्याला झुजून देणे याला समाजकार्य म्हणतात। म्हणून या ठिकाणी आपण त्या पद्धतीने सर्वांनी काम केलं पाहिजे। आमच्या युवकांमध्ये देखील या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी दिसायला मिळाला आणि या उत्साहात या समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना सर्वांनी आशीर्वाद या ठिकाणी दिला। आता या ठिकाणी थोडासा वेगळा मुद्दा मी या ठिकाणी बोलतो का, आता विषय निघाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मागे सरकवलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी मागची जागा आहे ती रेल्वेची जागा आहे। त्या रेल्वेची जागा पहिले एमएससी बोर्डाचं ऑफिस होतं आणि ते आपण 3 वर्षापूर्वी या ठिकाणी DROला अर्ज केलेला आहे आणि आजच आम्ही अर्ज केलेला आहे। आता लवकरच आपण त्या DRO ऑफिस या ठिकाणी धरणे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत, रेल रोड करणार आहोत त्या जागेसाठी। तरी त्या जागेसाठी आपल्याला मोडवण्यासाठी आपल्याला पक्ष गट सोडून आपल्याला सर्वांचा पाठिंबा मला त्या ठिकाणी लागणार। म्हणून माझं तर स्वप्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलच्या आधी ते काम आपलं झालं पाहिजे आणि करू। आम्ही रेल्वेला म्हटलेलं आहे आम्हाला एकतर या ठिकाणी मोफत जागा द्या, नाही तर तुमच्या सरकारी रेट प्रमाणे जे काही जागाची किंमत असेल ते मी या ठिकाणी देण्यास तयार आहे असं आपण त्याच्यात म्हटलेलं आहे। आणि त्या जागेला ज्या पैसे लागतील ती जागेची जेवढी किंमत रेल्वे सांगेल ती स्वतः मी या ठिकाणी द्यायला तयार आहे। आणि या संदर्भामध्ये लवकरच आपण या ठिकाणी निर्देशन असतील, रेल्वे असतील असं आंदोलन आपण या ठिकाणी करणार आहोत आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या मदतीने आपण 14 एप्रिलपर्यंत या ठिकाणी आपण करू असं मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बोलावं असं मला या ठिकाणी वाटतं। आणि या ठिकाणी विशाल सुरवंशीने एक चांगला या ठिकाणी सल्ला दिला मला। त्यांच्या मनातलं स्वप्न त्यांनी मला सांगितलं की राजू भाऊ आपण अनेक आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी घेतो, पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ग्राउंड आपल्याला दिलेलं आहे, तिथेच आपल्या जयंतीचा कार्यक्रम झाला पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे। तर म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी घोषणा करतो की पुढील वर्षाची मीटिंग आपण त्या ठिकाणी आयोजित करू। आणि दोघं उपाध्यक्ष अध्यक्षांना सांगू इच्छितो आज तुम्ही समाजातल्या एक जबाबदार व्यक्ती या ठिकाणी झालेला तुमच्यातला मैपणा हमपणा या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यावं लागेल। तुम्हाला समाजाला एक सोबत घेऊन खालच्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत तुम्हाला
तुम्हाला सोबत घेऊन चालावं लागेल आणि ऐतिहासिक जयंती करा, जेणेकरून तुमच्या घराघरामध्ये नाव पोचलं पाहिजे. प्रत्येक पदावर प्रत्येक माणूस असतो. आता भुसावळ शहरामध्ये 50 नगरसेवक आहेत, पण 50 नगरसेवकांना कोणी ओळखत नाही. जे नगरसेवक नगरपालिका गाजवतात, नगरपालिकेमध्ये काम करतात, तसे नगरसेवकांचे भुसावळ शहरामध्ये नाव. महाराष्ट्रामध्ये किती आमदार आहेत, परंतु ज्या आमदारांनी विधानसभा मागवली, लोकांसाठी लोककल्याणासाठी काम केलं, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नव्हतं. म्हणून तुमची आठवणाची राहिली पाहिजे. समाजामध्ये 50 वर्षाची आठवण राहिली पाहिजे, त्यांनी जयंती कशी केली होती हे तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. म्हणून आपल्याकडे या सामन्याचा अर्थ असा आहे, आपल्याकडे जो मुद्दा आला त्याच्या भुलीपर्ण थोडी ताकदीने आपण त्याचा पार पाडला पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीने कुठलीही पदार्थ केलं पाहिजे. कितना तो डॉन तन्ना अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी. नए पंख कोई ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी. नए पंख कोई ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.